मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की सागासारख्या मौल्यवान वृक्षांवर सरकारी नियंत्रण जे 200 वर्षांपूर्वी इंग्रजांनी लादलं होतं ते नियंत्रण 9 जून 2026 रोजी एका निर्णयाद्वारे आपण समाप्त केलं आहे. महाराष्ट्र वृक्षतोड नियमन अधिनियम 1964 अंतर्गत साग किंवा सागवान, ज्याला टेक्टोनो ग्रँडिस असं म्हणतात, या प्रजातीला नियमनाधीन वृक्षांच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. मित्रांनो, 1806 साली कॅप्टन वॉटसन यांची भारतातील पहिला वनसंरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि ब्रिटिशांना त्यांच्या नौदलासाठी किंवा त्यांच्या नौदलातील जहाजांसाठी असं एक लाकूड हवं होतं की जे पाण्यामध्ये टिकाव धरू शकेल, ते हवामानातील तीव्र बदलांना तोंड देऊ शकेल, ते कुजणार नाही, ते झिजणार नाही, ज्याच्यावर शेवाळ जमणार नाही, जे टिकाऊ असेल, जे कणखर असेल, जे त्याच्यावर केलेली प्रक्रिया सहन करून स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकेल, अशा प्रकारचा शोध ते घेत होते. आणि त्यांचं मूळ जे लाकूड होतं, ज्याला ओक असं म्हणतात, बलूत म्हणतात त्याला शास्त्रीय भाषेत, त्या वृक्षांच्या कमतरतेमुळे जहाज बांधणीसाठी दर्जेदार लाकडांची कमतरता निर्माण झाली होती. आणि त्या काळात, म्हणजे मी 200 वर्षापूर्वींचं बोलतोय, 200, 150, पावणे 200 वर्षांपूर्वीचं, मी सांगितलं की समुद्री वातावरणात दीर्घकाळ टिकणारे कूजरोधक असे लाकूड त्यांना हवे होते. आणि 1799 टिपू सुलतानाच्या पराभवानंतर ईस्ट इंडिया कंपनीला दक्षिण भारतातील सागाच्या झाडांवर किंवा सागाच्या वनांवर नियंत्रण मिळवता आले. मित्रांनो, विचार करा, 200 वर्षांपूर्वी भारत कसा असेल, भारतातील जंगलं कसं असतील, वनं कशा असतील, किती नैसर्गिक संपदा या देशामध्ये टिकून असेल. मित्रांनो, आता मी ह्या सागवानाबद्दल तुमच्याशी बोलतोय, तर सागवानाचं वैशिष्ट्य असं आहे की हे लाकूड टिकाऊ असतं, ते वाळवी व कूजरोधक असतं, त्याचा पोत आकर्षक असतो, उत्कृष्ट मजबूती असते, खिळे स्क्रू धरून ठेवण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते, ते कमी आकुंचन आणि प्रसरण पावते, नैसर्गिक तेलांमुळे हवामान, गंज यांना प्रतिकार करण्याची गुणधर्म क्षमता सागवानामध्ये आहे. त्यामुळे सागवानाला जगभर किंग ऑफ टिंबर म्हणून ओळखलं जातं. मी तुम्हाला सांगितलं की सागवानाची वैशिष्ट्ये काय आहेत. आता सागवानाचं लाकूड किती महाग आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. मित्रांनो, जागतिक सागवान संसाधने व बाजारपेठ मूल्यांकन 2022 याच्या अहवालानुसार जगात सुमारे 8.85 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर सागाची लागवड आहे. त्यापैकी सुमारे 35% म्हणजे 16.9 लाख हेक्टर क्षेत्र भारतात आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही देशातील प्रमुख साग उत्पादक राज्ये मानली जातात. आता लक्षात घ्या की जगातील सर्वात मोठा साग उत्पादक देश असूनही भारत हा लाकडाचा, म्हणजे या सागवान लाकडाचा सर्वात जास्त आयातदार आहे. म्हणजे आपल्या इथलं सागाचं उत्पादन, सागाची जी निर्मिती होते ती सगळी वापरली जाऊनही आपल्याला बाहेरच्या देशातून सागवान आयात करावं लागतं, मागवावं लागतं. आता जागतिक साग लाकूड जो व्यापार चालतो, त्या व्यापारामध्ये आम्ही सांगितलं की आयात आपल्याला भारताला सगळ्यात जास्त करावी लागते. भारत हा आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतील 43हून अधिक देशांकडून साग आयात करतो, त्यांच्याकडून मागवतो. आता सागवान कुठं लागतं, तर बांधकाम, गृह सजावट, धार्मिक जे आपलं
धार्मिक कामांसाठी जे देवारे वगैरे तयार करायचे किंवा गृहसजावट आहे, फर्निचर उद्योग आहे, या सगळ्यांमध्ये सागाच्या लाकडांची मागणी वाढत चालली आहे. इंग्रजांच्या काळात टेबल, खुर्चे किंवा विविध शोभेच्या वस्तू या सागवानी लाकडापासून बनवल्या जायच्या. सागवानाचं लाकूड माळ्यांना, म्हणजे माळे जे असतात, पोटमाळे माळे, त्यांचं लादी म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जायचा. आता शासनाने लाग तोडण्यासाठी जी पूर्वी शासनाची परवानगी लागायची, म्हणजे काय लायसन असेल किंवा काय आमच्या शेतात साग लावले ते तोडायला परवानगी द्या, वृक्षांचं कापणे किंवा झाड तोडणे याला प्रतिबंध होता, तो सगळा प्रतिबंध आता काढून टाकण्यात आलेला आहे. आणि शास्त्रशुद्ध सागाच्या शेतीला चालना देण्यासाठी कृषी विभाग पुढे आला आहे आणि राष्ट्रीय लाकूड सुरक्षितते अंतर्गतसुद्धा सागवानाची शेती करणं, सागवान सांभाळणं हे यापुढे त्याला संरक्षण देण्यात येईल, असं हे सगळं वातावरण तयार झालेलं आहे. मित्रांनो, साग नियमनमुक्त करणे म्हणजे ब्रिटिशांनी 200 वर्षापूर्वी या सागाच्या वृक्षावर जे नियंत्रण मिळवलं होतं, ते देश 1947 साली स्वातंत्र्य झाल्यानंतरसुद्धा तसंच पुढं चालू राहिलं. दुर्दैवाने ते आत्ता आपण संपवलेलं आहे. आणि साग शेतीचं भवितव्य हे अत्यंत चांगलं आहे, अत्यंत उज्ज्वल आहे. कारण सागाची शेती ही चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळवून देऊ शकते. जर सागाची रोपं लावणे, सागाचं संवर्धन करणे, साग जगवणे, त्याची काळजी घेणे, हे सगळं काही वर्ष नियमित सुरू राहिलं तर साग हा फार मोठं उत्पन्न मिळवून देऊ शकतो. म्हणजे कमीत कमी 10 वर्ष असेल, 20 वर्ष असेल, 30 वर्षाचे साग हे मोठ्या प्रमाणावर लाकडाची निर्मिती करून जमिनीलासुद्धा जमीन संरक्षक किंवा माती धरून ठेवणारे, मातीची धूप होऊ न देणारे अशा प्रकारचं झाडांचं जे काम असतं ते सुद्धा सागवान करू शकतं. त्यामुळे सागाचं विज्ञान, दर्जेदार रोपं, सागाचं सुयोग्य व्यवस्थापन हे सगळं घडलं तर बाजारपेठेमध्ये चांगला साग आणता येईल आणि सागाचं अधिक संशोधन व्हायला हवं, जेणेकरून शेतकऱ्यांना चांगल्या जातीचे साग उपलब्ध होऊन त्यांना त्याच्यातून चांगलं उत्पन्न मिळू शकेल. मित्रांनो, सागवानाला वाढती मागणी आपल्याला माहिती आहे, परंतु महाराष्ट्रासाठी साग महत्त्वाचा काय आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. मित्रांनो, वाढती लोकसंख्या, त्याबरोबर मर्यादित वनक्षेत्र आणि जमिनीवरील ताण लक्षात घेता शेतकऱ्यांच्या शेतातील वृक्ष म्हणजेच वनाबाहेरील वृक्षसंपदा ही हरित अभियानाची खरी ताकद आहे. वनशेती, शेतसीमेवरील वृक्ष लागवड आणि पडीक व निकृष्ट जमिनीवरील वृक्ष संवर्धन यांच्या माध्यमातूनच राज्याचे हरित आच्छादन वाढवण्याचे उद्दिष्ट वास्तवात साध्य होऊ शकणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राची जी वनशेती आहे त्याच्यामध्ये साग हे प्रमुख एक झाड आहे, एक प्रमुख वृक्ष आहे. त्याला यापुढे निरंतर वाढती मागणी राहणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की 14.5 ते 26.7 लाख हेक्टर क्षेत्र हे महाराष्ट्रात वनशेतीखाली आहे. सुमारे 1.3 कोटी हेक्टर क्षेत्र विविध प्रकारच्या जमिनीच्या ऱ्हासाने प्रभावित आहे. हवामान बदल असेल, पाण्याची कमतरता असेल, शेतीतील वाढती अनिश्चितता असेल, यामुळे वृक्ष आधारित शेतीचे महत्त्व निरंतर वाढत चाललेले आहे. आता महाराष्ट्र शासनाने हरित महाराष्ट्र 2047 या दृष्टिकोनातून राज्यातील वन व वृक्ष आच्छादन सुमारे 21% 33% वाढवण्याचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि त्यानुसार राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीचं लक्ष निश्चित करण्यात आलं आहे. मात्र हे उद्दिष्ट केवळ वनक्षेत्रात वृक्ष लागवड करून साध्य होणे शक्य नाही. त्यासाठी कृषी अंतर्गत किंवा लागवडीखालील जमीन आहे
त्याच्यात सुद्धा वृक्षांची प्रचंड प्रमाणावर लागवड होणं गरजेचं आहे. आता प्रचंड प्रमाणावर लागवड करायची तर ती लाभ देणारी असायला हवी, त्याच्यापासून लाकूड मिळायला हवं, त्याच्यापासून फळं मिळायला हवी, त्याच्यापासून पानं फुलं ज्यांना व्यावसायिक मूल्य आहे, ज्यांना कमर्शियल ज्याची प्राईस आहे, ज्यांना बाजारात मागणी आहे, ते जर केलं तर हरित महाराष्ट्र किंवा हरित महाराष्ट्र 2047 हे लक्ष्य साध्य करणं शक्य होईल. त्यामुळे वनाबाहेरील वृक्षसंपदा याच्यामध्ये सागवान हा प्रथम क्रमांकावर आहे, ज्याचं व्यवस्थित आपण भरण पोषण केलं तर सागाची रोपं ही वाढून भविष्यात चांगलं उत्पन्न देऊ शकतात. आपण आत्ता फक्त नियम शिथिल करण्यापुरते एक पाऊल पुढं टाकलं आहे, पण त्याच्या पुढे जाऊन गेल्या काही दशकात काय झालं आणि पुढच्या काही दशकात काय करायचं आहे हे आपण निश्चित करायला हवं. मित्रांनो, गेल्या 3 दशकात हजारो शेतकऱ्यांनी साग लागवड केली. अनेक ठिकाणी ऊती संवर्धित सागाच्या रोपांबाबत अतिशयोक्त दावे करण्यात आले होते. 8 ते 12 वर्षात कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न मिळेल अशा बोगस जाहिरातींना भुलून शेतकऱ्यांनी सागाची लागवड केली होती. परंतु वास्तव फार वेगळं होतं. अनेक लागवडीमध्ये चुकीचे अंतर, रोपांचा दर्जा ही अत्यंत निकृष्ट होता, वेळेवर विरळणी केली नाही, अयोग्य छाटणी झाली आणि व्यवस्थापनाचा अभाव दिसून आला. परिणामी झाडांची वाढ खुंटली, सागवानाच्या झाडाचा घेर कमी राहिला आणि लाकडांचा दर्जा घसरला. त्यामुळे हे टाळायचं असेल, सागाची यशस्वी लागवड करायची असेल तर रोपांची गुणवत्ता, योग्य अंतर, नियोजित विरळणी, छाटणी, मृदा म्हणजे मातीचं व्यवस्थापन, सिंचन हे सगळं आपल्याला शेतकऱ्यांना शिकवावं लागणार आहे, जेणेकरून भविष्यात साग हा शेतकऱ्यांना अत्यंत चांगलं उत्पन्न मिळवून देऊ शकेल. तो हरित महाराष्ट्र 2047चं आपलं 300 कोटी झाडांचं उद्दिष्ट सुद्धा साध्य करू शकेल. त्यामुळे बांधांवर, शेताच्या कडेला, जिथं पाणंद रस्ता आहे त्याच्या कडेला, जिथं जिथं शक्य होईल तिथं फळ झाडांसोबत सागाची लागवड करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यामुळे ब्रिटिशांचा आपण 200 वर्षापूर्वीचा नियम बदलला हे जरी चांगलं पाऊल असलं तरी त्याच्यापुढे अनेक पावलं आपल्याला सागाला ही त्यांची प्रतिष्ठा, किंमत मिळवून देण्यासाठी टाकावी लागणार आहेत असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. सागाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? साग तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे का? तुमच्या घरी सागाचं काय लाकूड, साग लाकडाची काय साधनं आहेत, काय वस्तू आहेत हे मला जरूर सांगा. माझे रील लाईक शेअर करा, मला फॉलो करायला विसरू नका. माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक शेअर करा. मी असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ घेऊन येतो ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडी माहिती मिळेल, तुमचं ज्ञान थोडंसं वाढेल, काही वेगळी जानकारी मिळेल, वेगळी माहिती मिळेल आणि ऐकायलाही तुम्हाला काही वेगळं वाटेल असा माझा नेहमीच प्रयत्न करत असतो. कारण मी अनवट वाटेवरचा वाटसरू आणि वारकरी आहे. या वाटेवर तुम्हाला चालायचं असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका. आप्तजन, स्नेहीजन, मित्रपरिवार, नातेवाईक सगळ्यांना माझ्या चॅनलबद्दल, रीलबद्दल सांगा, सबस्क्राईब करायला सांगा, फॉलो करायला सांगा. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.